नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या डॉक्टर कीर्ती रानसर या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे यूट्यूबवर. त्याचं कारण असं की मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही, कारण घरच्या काही अशा अडचणी होत्या, त्याच्यामध्येच वेळ निघून गेला. तर आजचा व्लॉग आहे गोबीची भाजी कशा पद्धतीने बनवायची की ते खायला पण रुचकर वाटेल आणि चवीला पण छान येईल. तर बघू शकता तुम्ही, मी भाकरी टाकून घेतलेला आहे. सर्वात आधी सकाळचा स्वयंपाक आवरून घेतला, भाकरी टाकून घेतला आहे मी. आणि आता भाकरी टाकल्यानंतर पोळ्या पण टाकून घेतलेल्या आहे आणि गोबी चिरून पाण्यात वॉश करायला ठेवली आहे. इकडे मी लसूण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरा आणि आपण त्याला थोडं जाड कुटून घेऊया. अशाच पद्धतीने लसूण कुटून घ्यायचा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, म्हणजे भाजीमध्ये चवीला आपल्याला लागेल तो अशा पद्धतीने कुटून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर कांदा जो आहे, कांद्याची तयारी आपण करूया इकडे कापून. तर जास्त कांदा नाही घ्यायचा, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने किती हवा आहे आणि आपण कांदा किती म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत खाऊ शकतो त्या हिशोबाने कांदा घ्यायचा आपापल्या आवडीनुसार. मी तर जास्त कांदा टाकत नसते याच्यामध्ये. तर बघा, कांदा तुम्ही बघू शकता मी किती कांदा घेतलेला आहे इथे. अगदी अर्ध्या कांद्यापेक्षाही म्हणजे जवळपास अर्धा कांदा घेतलेला आहे, मोठावाला कापून घेतलेला आहे. जास्त बारीक पण नाही कापायचा, जास्त मोठा पण नाही कापायचा. टेस्ट आली पाहिजे प्रत्येक व्हेजिटेबलची भाजीमध्ये, तेव्हाच आपल्याला कसं कुठलीही भाजी खायला म्हणजे छान वाटते चवीने पण. बघू शकता आपला कांदा कापून झालेला आहे. आता आपण पुढे वळूयात. आता मी ठेवली कढईमध्ये तेल तापून आलं होतं छान. तर त्यामध्ये लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट टाकलेलं आहे आणि कांदा पण दिलेला आहे आपण भाजण्यासाठी. छान तळतळीत तेल तापून झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि छान भाजायचं त्याला, म्हणजे एकदम काळा पण नाही झाला पाहिजे, मीडियम भाजायचा, म्हणजे कडू चव येणार नाही भाजीला. आणि छान आतरून घ्यायचं ते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान कांद्याला आणि लसूण जिऱ्याला फ्राय करायचं आहे. आणि त्यामध्ये 2 टमाटर टाकून देऊयात आपण. तुम्ही म्हणाल असे कसे टमाटर कट केलेले आहेत, तर मी ह्याच पद्धतीने करते, कारण ते तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळून जातात थोडंसं नमक टाकल्यावर. तर त्या फारशी कापण्याची गरज नाही आहे ते टमाटर. तुम्ही बघू शकता, थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच की जास्त बारीक न कापता, म्हणजे अशा पद्धतीने कापले तर खाण्याला चव पण येईल आणि त्याचा फ्लेवर पण एक येतो तोंडामध्ये. जास्त बारीक कापल्यानंतर ते विरघळून जातात, म्हणून मी अशाच पद्धतीने कापून टाकते. आणि थोडा चवीनुसार नमक टाकलेला आहे आपण. नमक टमाटरवर टाकल्यामुळे ते टमाटर जे आहे ते विरघळून जातात आणि लवकर शिजतात, म्हणून टमाटर टाकल्यानंतरच भाजीत नमक सोडून द्यायचं, जेणेकरून टमाटर चांगले होतील आणि विरघळून जातील लवकर ते. तुम्हाला कळेलच थोड्या वेळात की नमक टाकल्यामुळे काय फायदा होतो ते. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण कळेल. बघा, छान मी टमाटर आणि कांदा लसूण यांचं सगळं एकत्रित मिश्रण तेलामध्ये फ्राय करते आहे. आणि इकडून झालेलं आहे, जवळपास होतच आलेलं आहे. छान जास्त पण विरघळून द्यायचे, लिमिटमध्ये झाले की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की झाले की नाही. बघा, मी चेक करत आहे झाले की नाही म्हणून. बघा, विरघळत येत आहेत. टोमॅटो जे टाकले होते आपण, छान त्याला हलवून घ्यायचं असं, जेणेकरून ते खाली लागणार नाही.
असं वर खाली परतून घ्यायचं. बघा कसं रंग आलेला आहे, छान सुटसुटीत रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात हळद, त्यानंतर हळद आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो. त्यानंतर चटणी पावडर, हा चटणी पावडर मी घरीच बनवलेला आहे, आम्ही बाहेरून आणत नाही. आणि तुम्ही बघू शकाल की त्याची रंगत किती सुंदर आहे, कारण आम्ही घरीच मिरच्या आणतो आणि घरीच चटणी पावडर तयार करतो. विशेष म्हणजे माझी आई तयार करते. बघू शकता तुम्ही हळद आणि चटणी पावडरचा रंग किती छान आलेला आहे. असा रंग मार्केटमधून घेतलेल्या वस्तूचा येत नाही, म्हणून होईल तोवर तुम्ही घरी प्रयत्न करून बनवायला शिका. आणि घरचं जेवढं म्हणजे खाल्लं तेवढंच ते चविष्टसुद्धा असतं आणि खायलासुद्धा छान असतं ते, आणि मेन म्हणजे हेल्दी असतं. तर तुम्ही पण बनवत जा. बघू शकता रंग किती सुंदर आला आहे, काय छान रंग आलेला आहे, कमाल रंग आलेला आहे एकदम. आता हा जो आपला मसाला आहे हा अगदी सेट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूयात गोबी टाकायची. आणि गोबी टाकता असता वेळी जो फ्लेम आहे तो स्लो राहू द्यायचा, गॅसचा जो फ्लेम आहे तो स्लो राहू द्यायचा. टाकून दिलेलं आहे याच्यामध्ये गोबी संपूर्ण. आता छान एकजीव करून घेऊयात त्याला, म्हणजे गोबीला जो मसाला आपण तयार केलेला आहे तो झुमला पाहिजे, जेणेकरून गोबीला अगदी छान चव येणार. सगळं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं, ते पूर्ण हलवून घ्यायचं. अरे बघा माझी कढई निसटणार होती थोडी. जी मी दाखवत आहे असंच एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम फुल करायचा, जेणेकरून गोबी जी आहे ती तेलामध्ये फ्राय होऊन जाणार आणि गोबीला अगदी खमंग असा चव येणार. बघू शकता तुम्ही. आता मी पाणी टाकते आहे, माझी गोबी तेलामध्ये फ्राय झालेली आहे. आता आपण आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं. तुम्हाला किती भाजीमध्ये तर्री हवी आहे त्या हिशोबाने. मी तर जास्त ठेवणार नाही आहे, गोबी याच्यामध्ये शिजून जाईल एवढीच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, पण ह्या पद्धतीने बनवाल तर खूप छान भाजी बनते फुलगोबीची. बघू शकता तुम्ही माझी गोबीची भाजी जी आहे ती किती छान प्रकारे तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझं चॅनल लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.